हॅलो बाळांनो, मी सीमा सानप आपल्या सर्वांचे कल्पतरू पॅटर्न मध्ये स्वागत करते. आपण अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नसेल, रेग्युलर व्हिडिओज बघायला सुरुवात केली नसेल तरी अजूनही हार मानू नका. आपल्याकडे वेळ आहे. 2 दिवसामध्ये पूर्ण आपली प्लेलिस्ट चेक करा, सर्व व्हिडिओज बघून टाका, कारण ह्याच्या बाहेर क्वेश्चन येऊच शकत नाही. सर्व क्वेश्चन्स आपल्या व्हिडिओज मध्ये कव्हर झालेले आहेत. सगळे परत परत बघा आणि पाठ करून टाका. आणि काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आपल्या सर्व प्रॉब्लेम दूर करण्यात येतील. आता बघा, आपण आता क्वेश्चन सिरीजला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? मोस्ट फंगी आर सॅप्रोट्रॉप्स मीनिंग दे फीड अपॉन. काय विचारलंय की जे जास्तीत जास्त फंगी असतात ते सॅप्रोट्रॉप्स असतात. सॅप्रोफाइट ऐकले तुम्ही? तसंच की सॅप्रोट्रॉप्स, ऑटोट्रॉप्स, हेटेरोट्रॉप्स आणि सॅप्रोट्रॉप्स असे मोड ऑफ न्यूट्रिशनचे 3 टाइप्स आहेत. किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स. कशाचे तर? मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन. फर्स्ट इज ऑटोट्रॉप, second heterotroph, and third one is saprotroph. फर्स्टली तर लक्षात ठेवा 3 टाइप्स. 3 टाइप्स काय असतात ते सर्व लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपले 3 क्वेश्चन ऍट अ टाइम कव्हर व्हायला पाहिजे. फर्स्ट काय सांगितले? ऑटोट्रॉप्स. ऑटो म्हणजे स्वतः, सेल्फ, जे स्वतःचा फूड स्वतः बनवतात आणि न्यूट्रिशन मिळवतात त्यांना आपण ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स म्हणतो. ते फोटोसिंथेसिस करून फूड प्रोड्यूस करतात आणि ते कोण असतात? मोस्टली प्लांट्स असतात. नेक्स्ट बघा, हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स म्हणजे हेटेरो, दॅट इज परजीवी, जे की आपल्या फूडच्या न्यूट्रिशनच्या गरजेसाठी दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती डिपेंड असतात. त्यांना हेटेरोट्रॉप्स म्हणतो. आणि सॅप्रोफाइट्स किंवा सॅप्रोट्रॉप्स म्हणजे ते डेड आणि डिकेइंग मॅटर वरती स्वतःचं न्यूट्रिशन मिळवतात. म्हणजे काय? जे की सडणारं, कुजणारं, पालापाचोळा, मृत अवशेष या सगळ्या गोष्टींवरून स्वतःची न्यूट्रिशनची गरज पूर्ण करतो. आणि ते कोणत्या कॅटेगरीचे असतात? तर डिकम्पोजर्स. ते मोस्टली ते डिकम्पोजर्स असतात. मग आता समजलंय की आपले जे सॅप्रोफाइट्स आहेत ते कशापासून फूड मिळवतात? डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कशापासून? तर डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ऑप्शन नंबर सी. आता नेक्स्ट ऑप्शन मध्ये काय दिले? सनलाइट, दॅट इज फोटोसिंथेसिस. मग मला सांगा, फोटोसिंथेसिसने फूड कोण मिळवतं? प्लांट्स. आणि हे प्लांट्स काय आहेत? तर ऑटोट्रॉप्स आहेत. सगळे ऑटोट्रॉप्स हे फोटोसिंथेसिस थ्रू फूड मिळवतात. नेक्स्ट, अदर लिव्हिंग ॲनिमल्स इंजेस्टिव्ह म्हणजे काय? खाणारे ॲनिमल्स. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ॲनिमल्स जे असतात ते असणार हेटेरोट्रॉप्स म्हणजेच इंजेस्टिव्ह. इंजेस्टिव्ह म्हणजे खाणारे, अन्न ग्रहण करणारे, दुसऱ्यांनी प्रोड्यूस केले ते फक्त घेऊन खातात, त्यांना आपण इंजेस्टिव्ह बोलू शकतो. नेक्स्ट आहे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, दॅट इज सॅप्रोटाइप. आणि नेक्स्ट आहे केमिकल कंपाऊंड्स. म्हणजे हे काय? की केमिकल कंपाऊंड पासून न्यूट्रिशन मिळवणार आहे. मग लक्षात आलं की जास्तीत जास्त फंगी हे डिकेइंग मॅटर पासून फूड मिळवतात. बघा आता सेकंड क्वेश्चन. व्हॉट पर्सेंटेज ऑफ HIV इन्फेक्शन इन इंडिया इज स्प्रेड थ्रू अनसेफ हेटेरोसेक्शुअल रिलेशन्स. विचारले की जे HIV चं इन्फेक्शन आहे, HIV चा लॉंग फॉर्म काय आहे? PYQ आहे. लक्षात असेल ना? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. तर हा जो काही व्हायरसमुळे इन्फेक्शन होते, कशाचं इन्फेक्शन? तर एड्सचं इन्फेक्शन होते. आता विचारले की एड्सचं इन्फेक्शन होण्याचे बरेच पॉइंट्स आहेत. जसं आपल्याला माहिती आहे, हॉस्पिटल्समध्ये काय एखाद्याला सिरिंज वगैरे लावली जाते, म्हणजे इंजेक्शन दिले जाते, आणि ती चुकून जर दुसऱ्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, टोचल्या गेली, तर त्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. मग तो एक मेथड झाली. एखादी मेथड जेनेटिक्स मधून की पॅरेंट्सला होते, मग चिल्ड्रन्सला झालं, असंही असू शकते. आणि एक मेथड असते हेटेरोसेक्सुअल रिलेशन्स. काय असतो? हेटेरोसेक्सुअल रिलेशन्स म्हणजे काय? की दुसऱ्याच वुमन सोबत, दुसऱ्याच मॅन सोबत सेक्झुअल रिलेशन मध्ये जाणे, ज्यामुळे काय होतं की सेक्झुअली ट्रान्समिटेड डिसीज जसं की HIV हा ट्रान्समिट होतो. आणि लक्षातच ठेवायचं की जवळ बसल्याने वगैरे हा ट्रान्समिट होत नसतो, हा बॉडी फ्लुइड्स मधून ट्रान्सफर होत असतो. मग इथं दिसत आहे आपल्याला एक कपल दिसत आहे. काय दाखवलंय की कारण इंडियामध्ये जास्तीत जास्त HIV कशामुळे स्प्रेड होतो? हेटेरोसेक्सुअल रिलेशन्समुळे. आणि किती %? 80 to 85%. तर लक्षात घ्या, 80 ते 85% एवढा या रिलेशन्समुळे हा HIV स्प्रेड होत असतो. बघूयात आता नेक्स्ट प्रश्न. हाऊ मेनी पास्कल आर इक्विव्हॅलंट टू 1 बार. कशाची? बारची. किती बार? 1 बार. तर विचारले, मला सांगा प्रेशर कशामध्ये मोजल्या जाते? पास्कल मध्ये. ठीक आहे, पास्कल मध्ये प्रेशर मोजतात. आता प्रेशरचं दुसरं एक युनिट बार. मग किती पास्कल इज इक्वल टू 1 बार असं सिंपल क्वेश्चन विचारले. तर किती पास्कलची किंमत एका बार एवढी आहे? मग आपल्याला माहिती आहे की 10⁵ पास्कल. किती? 10⁵ पास्कल
इज इक्वल टू 1 बार. ही व्हॅल्यू पाठच ठेवायची, ठीक आहे. 1 बारची व्हॅल्यू असते 10⁵ पास्कल. आणि हे बघा सांता क्लॉज पण सांगत आपल्याला 10⁵ पास्कल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ ट्रान्झिस्टर रेडिओ हाऊ आर द मल्टिपल ड्राय सेल्स टिपिकली कनेक्टेड टू अचीव हायर पोटेन्शियल डिफरन्स. कशामध्ये? रेडिओमध्ये. अगोदर लक्षात घे क्वेश्चन विचारलाय कशाबद्दल. रेडिओ दिसत आहे, हा आजोबांच्या काळचा रेडिओ. त्या रेडिओमध्ये जे काही ड्राय सेल्स अरेंज केलेले आहेत ते कोणत्या अरेंजमेंटमध्ये असतात मला सांगा पहिले, की सेल्सची अरेंजमेंट कशी असते? पॅरलल असते, सिरीज असते, मिक्स्ड असते. पॅरलल म्हणजे काय? एक सेल इथे अरेंज केला, दुसरा सेल त्याच्या खाली अरेंज केला. एक मिनिट, ठीक आहे. हे बघा, एक सेल अरेंज केला, नेक्स्ट सेल त्याच्या खाली, अजून एक सेल त्याच्या खाली, म्हणजे पॅरलली अरेंज झाले. सिरीज म्हणजे हा आला एक सेल, मग हा नेक्स्ट सेल, नेक्स्ट सेल, म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक सिरीजमध्ये अरेंज केले जातात. मग हा जो रेडिओ असतो त्या रेडिओमध्ये ड्राय सेल्सची अरेंजमेंट ही सिरीजमध्ये असते. कशी असते? सिरीजमध्ये. लक्षातच ठेवायचं, सिरीज अरेंजमेंटमध्ये केलेली असते. लक्षात राहील. तर ड्राय सेल्स अरेंज ट्री ना सिरीज कनेक्शन. आता सिरीज कनेक्शन मध्ये केले, ठीक आहे, पण का केले असतील? काहीतरी रिझन असायला पाहिजे. कारण सिरीज कनेक्शन मध्ये केल्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला जास्त मिळतो. काय मिळतो जास्त? पोटेन्शियल डिफरन्स. आणि रिझन तेच आहे, टू अचीव हायर पोटेन्शियल डिफरन्स. जास्त पोटेन्शियल डिफरन्स मिळवण्यासाठी यांना सिरीजमध्ये अरेंज केलेलं असते. जर जास्त करंट मिळवायचं असतं, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट ठेवायचं असतं, तर पॅरलली अरेंज केलं असतं. बट पोटेन्शियल डिफरन्स जास्त मिळवण्यासाठी यांना सिरीजमध्ये अरेंज केले जाते. लक्षात राहील. बघूयात आता पुढचा प्रश्न. व्हाय इज द ॲटॉमिक मास नंबर इज ऑलवेज अन इंटिजर. ॲटॉमिक मास नंबर हा कधी पण इंटिजर का असतो? इंटिजर म्हणजे काय? होल नंबर. की निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल. मग का असतो? तर ऑप्शन्स मध्ये दिसत आहे, बिकॉज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज अन इंटिजर. पण अगोदर आपल्याला क्लिअर असलं पाहिजे व्हॉट इज अन मास नंबर. आठवा बरं मास नंबर काय असतो? मास नंबर म्हणजेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्लस नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. जेव्हा आपण या दोन्हीला ऍड करू तेव्हा आपल्याला मास नंबर भेटतो. मग त्यासाठी हा होल नंबर हा इंटिजर येण्यासाठी दोन्ही पण तर इंटिजर असायला हवे. ऑप्शन्स मध्ये चेक करा, तसं दिसतंय का? बिकॉज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज अन इंटिजर. इलेक्ट्रॉन्सचा नंबर इंटिजर असला असता तर ॲटॉमिक नंबर इंटिजर भेटला असता. मास नंबर भेटला असता का? नाही. बिकॉज द नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स पार्टिकल्स हॅव्हिंग मास इज काउंटेड ॲज अन इंटिजर. न्यूक्लियॉन्सचा क्वेश्चन आलाय. कशाबद्दल आहे कॉन्सेप्ट? न्यूक्लियॉन्स. आठवा बरं, व्हॉट इज न्यूक्लियॉन्स? न्यूक्लियॉन्स न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारे पार्टिकल्स. सिंपल आहे की नाही? मग जे पार्टिकल्स न्यूक्लियसच्या मध्ये प्रेझेंट असतात त्यांना आपण न्यूक्लियॉन्स म्हणतो. दॅट इज न्यूट्रॉन अँड प्रोटॉन. अँड द ऍडिशन ऑफ न्यूट्रॉन अँड प्रोटॉन. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची जी काही बेरीज येते त्या टोटलला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक मास नंबर. जर न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे इंटिजर्स असतील त्यांची ऍडिशन पण इंटिजर येईल, जे असते ॲटॉमिक मास नंबर. रिझन भेटला आपल्याला. नेक्स्ट बघा, बिकॉज इट रिप्रेझेंट द व्होल्टेज. काही संबंध नाहीये. नेक्स्ट काय? बिकॉज द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज फिक्स. व्हॅलेन्स नंबरचा इलेक्ट्रॉनचा नंबर फिक्स नसतो. जरी फिक्स असेल तरीही ॲटॉमिक मास नंबर त्याच्यावरून ठरतो का? नाही ठरत, कारण तो प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स वरून ठरतो. बघा पुढचा प्रश्न. विच कंपाऊंड इज क्लासिफाईड ॲज अन इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असते बरं? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन प्रेझेंट असतो, हायड्रोजन प्रेझेंट असतो, हायड्रोकार्बन्स सिम्पली. आणि इनऑर्गॅनिक्समध्ये मिनरल्स ह्यांच्या रिलेटेड कंपाऊंड्स. मग आपल्याला विचारलंय की इनऑर्गॅनिक कोणतं आहे? ठीक आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. शुगर म्हणजे ग्लुकोज. ग्लुकोज हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कॅम्फर, लाईमस्टोन आणि हायड्रोकार्बन. तर लाईमस्टोन, हायड्रोकार्बन याच्यापैकी कॅम्फर हा पण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हायड्रोकार्बन, कार्बन पण प्रेझेंट आहे ना हायड्रोजन पण प्रेझेंट आहे, हा पण एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. उरला काय? लाईमस्टोन, दॅट इज CaCO3. हा कसा आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कसा आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. बघूयात आता पुढचा प्रश्न. मोस्ट नॉन मेटल्स ॲटम्स हॅव हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलेन्स शेल. काय विचारले? आता लक्षात ठेवायचं आपला क्वेश्चन आलाय कशाबद्दल? नॉन मेटल्स बद्दल. इम्पॉर्टंट आहे की जास्तीत जास्त नॉन मेटल्सच्या आउटर शेलमध्ये म्हणजेच व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात असं विचारले. इलेक्ट्रॉन्स कधी येतात? आपण काय करतो? कॉन्फिगरेशन करतो. हे एखादा ॲटम असतो, ही फर्स्ट शेल, इथे न्यूक्लियस आहे, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल, असं शेल्स काढत जातो. मग इलेक्ट्रॉन्स इथे 2, 8, 8 असे टाकले जातात. मग जे आउटर मोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये
इलेक्ट्रॉन्स किती असतील असं विचारले. ठीक आहे, मग किती असतील 4 to 7. किती असतील 4 to 7. जेव्हा अरेंज करतो तेव्हा लक्षातच ठेवा, जसं की आपल्याकडे एक आहे नायट्रोजन, हा नॉन मेटल आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. किती आहे 7. आपण अरेंज कसं करणार, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा बरं. फर्स्ट येईल 2, मग किती उरले 5 उरले. नेक्स्ट शेल मध्ये येणार 5. मग 2,5 इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन. आता 5 कंप्लीट आहेत, त्याला 8 करण्यासाठी कितीची गरज असते 3ची गरज असते. मग तो 3 घेतो म्हणजे आउटर शेल मध्ये 5 प्रेझेंट आहेत. आता ऑक्सिजन घेतलं, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असतो, मग त्याचं 2,6 6 आलं. असंच की लास्ट शेल मध्ये 4 5 6 7 असेच इलेक्ट्रॉन्स त्यांच्या प्रेझेंट असतात. लक्षात राहील. तर नॉन मेटल्सचा कळलं. आता मग जर मेटल्सचा क्वेश्चन आला तर तो पण तर सॉल्व्ह झाला पाहिजे आपल्याला. जर मेटल्सचा क्वेश्चन आला तर लक्षात ठेवायचं त्यांच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 to 3 इलेक्ट्रॉन्स असतात. 1 असते, 2 असते, 3 असते. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. विच प्रोसेस इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन हाऊस इफेक्ट. ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कोणती प्रोसेस रिस्पॉन्सिबल आहे. वेअर द अर्थ सरफेस ॲब्झॉर्ब सोलार एनर्जी अँड री इमिट्स इन्फ्रारेड रेडिएशन. मला सांगा ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये काय होते, आपली जी अर्थ असते ती सोलार एनर्जी रिसीव्ह करते, म्हणजे सन पासून लाईट येते माहिती आपल्याला. मग एनर्जीच्या फॉर्म मध्ये येते. विच एनर्जी, सोलार एनर्जी. सोलार एनर्जी अर्थवरती आली, अर्थच्या सरफेसनी ऍब्झॉर्ब केली. अर्थच्या सरफेसनी सोलार एनर्जी ऍब्झॉर्ब केली आणि इमिट काय केलं, इन्फ्रारेड रेडिएशन. काय इमिट केलं, इन्फ्रारेड इमिशन. मग लक्षातच राहू द्यायचं की सोलार एनर्जी येते, अर्थ तिला ऍब्झॉर्ब करते आणि इमिट करते इन्फ्रारेड वेव्स, इन्फ्रारेड इमिशन. लक्षात राहील. मग आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. इफ अ बर्निंग वुडन ऑब्जेक्ट्स आर रिमूव्ड फ्रॉम द प्रॉक्सिमिटी ऑफ द फायर टू इलिमिनेट द प्रे ऑफ द फायर, दिस नोन ॲज विच मेथड. आता इमॅजिन करा एक भयानक आग लागली. आपल्या इकडे काय झालं, एक लाकूड जळत आहे, त्या लाकडाला समोर आग लावली आहे. मी जर तो जळणारा पार्ट काढून टाकला आणि हा लाकूड बाजूला करून घेतला, ती आग कंटिन्यू होईल का, नाही, कारण त्याला प्रोव्हाइड झालेला फ्युअल तर राहिलं नाहीये. आपण ते रिमूव्ह केले. तो ऑब्जेक्ट जर रिमूव्ह केला तर सुरुवातीचा समोरचा ऑब्जेक्ट जर आपण रिमूव्ह केला तर आता इलिमिनेट केल्यामुळे आग विझून जाईल. मग ही विझवण्याची कोणती मेथड आहे असं विचारले. ठीक आहे, तर ती असणार आहे रिमूव्हिंग द कंबस्टिबल मटेरियल. ज्या मटेरियलला आग लागली तो कंबस्टिबल मटेरियल रिमूव्ह करून टाकणे ही असणार आहे ती मेथड. बाकीच्या आग विझवण्याच्या काही मेथड्स आहेत त्या पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यांचं मिनिंग काय होतो, तर कुलिंग. कुलिंग म्हणजे काय, पाणी मारणे. आग लागली, सगळ्यात अगोदर ते फायर ब्रिगेडवाले येतात, काय करतात, मोठ्या पाईपने पाणी मारतात, त्यामुळे आग शांत होते, कुलिंग. स्मूदरिंग म्हणजे कार्बन डायऑक्साईड टाकणे. आणि ह्याच्या ही कशामध्ये होते मोस्टली, तर फायर ब्रिगेडमध्ये तुम्ही ऐकले का, एक्सटिंग्विशर, त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड गॅस स्प्रेड केलं जातं ज्यामुळे आग विझवल्या जाते. आणि एक्सप्लोजिव्ह मेथड ही मेथड्समध्ये इन्क्लूड नाहीये जास्त. नेक्स्ट क्वेश्चन. मायटोकॉन्ड्रिया स्टोअर एनर्जी रिलीज ड्युरिंग ऑक्सिडेशन इन द फॉर्म ऑफ विच एनर्जी रिच कंपाऊंड. आपल्याला हे माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया काय करते. मायटोकॉन्ड्रिया इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. पाठ झाला असेल ना तर आपल्या मायटोकॉन्ड्रियाचं स्लोगन लक्षातच ठेवायचंय. मायटोकॉन्ड्रिया इज पॉवर हाऊस ऑफ सेल. म्हणजे सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शन, एनर्जी स्टोरेजचं काम कोण करणार, मायटोकॉन्ड्रिया करणार. सगळ्यात जबाबदार माणूस या सेल मधला. तो एनर्जी स्टोअर करत आहे, प्रोड्यूस करत आहे. स्टोअर करतो तर कशाच्या फॉर्म मध्ये करतो असं विचारले, तर कशाच्या फॉर्म मध्ये करतो, एटीपीच्या फॉर्म मध्ये. कशाच्या, एटीपीच्या. एटीपी इज ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. काय असतं एटीपी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. एटीपी न देता ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट दिलं तरी आन्सर लिहिता आला पाहिजे. हा याचा लॉग फॉर्म आहे. बाकी ऑप्शन्स मध्ये दिले आपल्याला डीएनए, डिऑक्सी रायबोन्युक्लिक ऍसिड. डीएनए हे न्यूक्लियस मध्ये असते, क्रोमोझोम्स मध्ये. CO2 कार्बन डायऑक्साईड हा तो फिरत असतो, वेस्ट प्रोडक्ट्स मध्ये येतो. नेक्स्ट आहे ग्लुकोज. ग्लुकोज एनर्जी रिच कंपाऊंड आहे, बट ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये आपल्याला न्यूट्रिशन मिळते, एनर्जी रिच कंपाऊंड आहे. बट एटीपीच्या फॉर्म मध्ये मायटोकॉन्ड्रिया एनर्जी प्रोड्यूस करते. ठीक आहे. नेक्स्ट, विच ग्रुप ऑफ अ पीपल जनरली हॅज अ हायर हार्ट रेट. धडकन काय विचारलंय, कुणाची धडकन सगळ्यात हाय असते, फास्ट असते. आता एक एक्सपेरिमेंट आपल्याकडे, सगळ्यांच्या घरी छोटे बच्चू असतील, काय करायचं, त्यांची हार्टबीट ऑब्झर्व करा तुम्ही. ते खूप फास्ट श्वास घेतात, लवकर घेतात, लवकर सोडतात, लवकर घेतात, लवकर सोडतात. का, कारण हार्ट रेट जो असतो तो खूप हाय असतो लहान लेकरांमध्ये. हा बघा चिंट्या पिंट्या खेळायला तुमच्यासारखे छोट्या चिल्ड्रन्समध्ये हार्ट रेट हा हाय असतो. लक्षात राहील, लक्षातच ठेवायचं आपल्याला. स्मॉल चिल्ड्रन्स कुणामध्ये, तर स्मॉल चिल्ड्रन्स, सिनियर सिटीजन्स मध्ये नसतो, उलट स्लो होतो.
ॲथलीट्समध्ये पण हाय असतो, पण तो रेग्युलर प्रॅक्टिसमुळे होतो, सलग व्यायाम करून वगैरे त्यांचं खूप जास्त फिजिकल प्रॅक्टिस होते ना, त्यामुळे होतो. पीपल ड्युरिंग स्लीप नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे चिल्ड्रन्समध्ये. नेक्स्ट, विच बेस इज युज्ड फॉर व्हाईट वॉशिंग? पांढऱ्या कपड्यांची, पांढऱ्या कलरची वॉशिंगसाठी कोणता बेस यूज करतात? बेस का म्हटल्यावर OH 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 OH. मी अगोदर सांगितलं होतं, कोणत्याही कंपाऊंडच्या लास्टला जर OH दिसलं तर समजायचा तो बेस आहे. काय आहे? बेस. बेबी को बेस पसंद वाला बेस का? नाही. तर जो आपण कपडे धुण्यासाठी यूज करत होत का, तो वाला बेस. त्याच्या लास्टला OH असणार आहे. कारण OH मायनस OH निगेटिव्ह, हायड्रॉक्साईड आयन हे इंडिकेटर आहे की तो बेस असणार. आणि ऍसिड असण्याचं काय आहे? H प्लस. जर एखाद्या कंपाऊंड मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर H+ आयन रिलीज होत असेल तर सांगून टाकायचं ते ऍसिड आहे. OH मायनस रिलीज होत असेल तर बेस आहे. मग हा जो विच कोणता बेस यूज करणार तुम्ही? तर CaOH2 दॅट इज लाईम वॉटर यूज करणार. कोणता? लाईम वॉटर यूज करणार. बघा, हा कपडे धुवायला देतोय आणि आपण काय यूज करणार मग? CaOH2. नेक्स्ट, विच कंपाऊंड फॉर्म्ड बाय एलिमेंट सोडियम? कुणामुळे फॉर्म व्हायलाय? सोडियम अँड क्लोरीन. आपल्याकडे एक आहे सोडियम, दुसरा आहे क्लोरीन. आता यांच्यापासून काहीतरी खिचडी बनणार आहे. खिचडी बनणार आहे का? नाही, कंपाऊंड बनणार आहे. मग सोडियम आणि क्लोरीन. इम्प्लाइड फ्रॉम द ऑप्शन्स, ठीक आहे, इज अन एक्झाम्पल ऑफ अन आयोनिक कंपाऊंड. जे काही आहे सोडियम आणि क्लोरीन एकत्र आले काय बनवतील असं विचारलं. सिंपल आहे, सोडियम प्लस क्लोरीन काय बनवेल? NaCl दॅट इज सोडियम क्लोराईड बनवेल. काय बनवेल? सोडियम क्लोराईड. ऑप्शन नंबर डी, सोडियम क्लोराईड बनवेल. ठीक आहे, सोडियम आयन म्हणजे Na+Cl- ची बॉन्डिंग करेल आणि आपल्याला सोडियम क्लोराईड हा आयोनिक कंपाऊंड मिळेल. लक्षात आहे. आणि सोडियम क्लोराईड तुम्हाला ऐकायला जरी केमिकल वाटत असेल, केमिस्ट्री रिलेटेड, पण आपण रेग्युलरचे मीठ खातो तो पण सोडियम क्लोराईडच आहे. कॉमन सॉल्ट देखील म्हणतात त्याला. बघा पुढचा प्रश्न. इफ अ कॉपर ऑब्जेक्ट स्पेसिफिक हिट अँड इक्वल मास ऑफ वॉटर रिसीव द सेम अमाऊंट ऑफ हीट हुज टेम्परेचर विल इंक्रीज फास्टर. आपल्याकडे आता इमॅजिन करा 2 तराजू आहेत. एका याच्या बाउलमध्ये आहे आपल्याकडे कॉपर सेम वेटचा, दुसऱ्या याच्यामध्ये तेवढंच मास असणारं वॉटर घेतले आणि दोघांना सेम हीट दिली. आपण हीट दिली, ठीक आहे, गरम करायलो. आता कुणाचं टेम्परेचर फास्ट वाढेल? फास्टर कुणाचं टेम्परेचर वाढेल? काय वाढेल टेम्परेचर? कॉपरचं की वॉटरचं? करून बघाल एक्सपेरिमेंट तर सगळ्यात अगोदर कॉपरचं टेम्परेचर वाढेल. कशाचं? कॉपरचं. तांब्याचं टेम्परेचर वाढेल. वॉटर बोथ विल इंक्रीज ॲट द सेम रेट, नेदर विल इंक्रीज. हे सगळे रॉंग आहेत. कॉपरचं टेम्परेचर हे सगळ्यात फास्ट वाढेल, नंतर वॉटरचं टेम्परेचर वाढेल. नेक्स्ट, इन द आर्ट ऑफ म्युझिक द फ्रिक्वेन्सी ऑफ अ नोट सा इन द मिडल ऑक्टेव्ह इज अप्रॉक्सिमेटली. जे काय आता म्युझिकचा आर्ट आहे, सा रे ग म प ध नि सा ऐकले, पण त्याच्यामध्ये जी साची फ्रिक्वेन्सी विचारली आपल्याला अप्रॉक्सिमेटली, कशाची? साची. ती किती असते? 312 हर्ट्स. किती असते? 312 हर्ट्स. लक्षात ठेवायचे, पाठ करून टाका. चला, साची फ्रिक्वेन्सी 312 हर्ट्स. गाणे म्हणत राहता की नाही, त्यापेक्षा फ्रिक्वेन्सी पाठ करा. साची किती आहे? 312 हर्ट्स. नेक्स्ट, डिझायनर्स इन विच इंडस्ट्रीज युटिलाइज केलिडोस्कोप टू फाइंड अ पॅटर्न्स. जे आता हे इमेजेस आपल्याला दिसत आहेत किती सुंदर रांगोळी काढल्यासारखं दिसत आहे की नाही, पण ही रांगोळी नाही काढली. जो इन्स्ट्रुमेंट असतो केलिडोस्कोप, त्याच्यामध्ये खूप मोठे मिरर स्पेसिफिक अँगलला फिक्स असतात. त्याच्यामध्ये एखादा कलरफुल ऑब्जेक्ट टाकला आपल्याला वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये इमेजेस दिसतात. आणि त्या इमेजेस एकदा फॉर्म झाल्या ना परत परत आपण रिक्रिएट नाही करू शकत. मग त्या इमेजेसचा उपयोग होतो टेक्स्टाईल अँड डेकोरेटिव्ह पेपर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. कुठे? टेक्स्टाईल अँड डेकोरेटिव्ह पेपर मॅन्युफॅक्चरिंग. ते आपल्या डिझायनर मॅन्युफॅक्चर झालेले दिसतात ना, टेक्स्टाईल्स, डेकोरेटिव्ह पेपर्स, त्यांच्यामध्ये ह्यावाल्या डिझाईन्स यूज केले जातात. लक्षात राहील. मग डिझायनर्स काय यूज करतील? केलिडोस्कोपच्या इमेजेस. नेक्स्ट, थर्मोकॉल इज अ मॅन मेड मटेरियल. थर्मोकॉल काय आहे? मॅन मेड मटेरियल, कारण तो प्लास्टिक पासून बनलाय, माणसाने बनवलाय. ठीक आहे. प्रोड्युस्ड फ्रॉम विच केमिकल सबस्टन्स. कोणत्या केमिकल सबस्टन्स पासून थर्मोकॉल बनलाय? तो बनलाय स्टेरीन पासून. स्टायरीन 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 स्टायरीन. पाठ झाला. स्टायरीन पासून हा थर्मोकॉल बनलाय. दिसत आहे इथे थर्मोकॉलचा एक स्पून दिसत आहे, एक डब्बा दिसत आहे, हे सर्व स्टायरीन पासून बनलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑर्गॅनिझम इज आयडेंटिफाईड ॲज अ प्रायमरी कन्झ्युमर इन द फॉरेस्ट इकोसिस्टम. आपण क्वेश्चन फास्ट कव्हर करत आहेत, तेवढं फास्ट तुम्ही पाठांतर पण करा. पूर्ण क्वेश्चन्स कव्हर झाले पाहिजे. ठीक आहे. कोणत्याही क्वेश्चन्स मध्ये प्रॉब्लेम आली तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या लेक्चरमध्ये ते पण कव्हर करूया. बघा आता प्रश्न, विच ऑर्गॅनिझम इज आयडेंटिफाईड ॲज अ प्रायमरी कन्झ्युमर. कशामध्ये?
प्रायमरी कंझ्युमर, प्रायमरी म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला. मला अगोदर सांगा फूड चेन मध्ये काय काय असते? प्रोड्युसर असते, ठीक आहे. प्रोड्युसर, प्रोड्युसर म्हणजेच प्रोड्यूस करणारे, ठीक आहे. त्यानंतर कोण येणार? प्रायमरी कंझ्युमर, त्यानंतर येणार सेकंडरी कंझ्युमर, त्यानंतर टर्शरी कंझ्युमर, डिकम्पोजर्स येणार. मग हे जे लेवल वाढत वाढत चालले त्याच्यापैकी प्रायमरी कंझ्युमर्स मध्ये कोण येतात असं विचारलं, ठीक आहे. प्रायमरी कंझ्युमर्स मध्ये कोण येतील? प्रोड्युसर्स तर झाडापाला असणार आहे. फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये झाडं वगैरे जे असतील ते असणार प्रोड्युसर्स, ठीक. आता त्यांना खाणारे प्रायमरी कंझ्युमर ते येतील अँड स्पायडर. हे आपली दिसते मुंगी, स्पायडर, हे आहेत प्रायमरी कंझ्युमर्स. मग ह्यांना खाणारे सेकंडरी कंझ्युमर्स, त्यांना खाणारे टर्शरी कंझ्युमर्स, ते मेल्यानंतर डिकम्पोज करणारे डिकम्पोजर्स. मग आन्सर काय असेल? अँड स्पायडर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर दीज ह्यूज क्लाउड्स ऑफ अ गॅस अँड डस्ट? डस्ट आणि गॅसचे जे मोठे मोठे क्लाउड्स आहेत, मोठे मोठे ढग आहेत, त्यांना दॅट गिव्स स्टार्स, जे स्टार्सला बर्थ देतात. ऐका आता, स्टार्सची कुठून प्रोड्यूस झाले माहिती आपल्याला हिस्ट्री. एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते. काय होता? मोठे मोठे इंटरस्टेलर क्लाउड्स असतात. काय असतात? इंटरस्टेलर क्लाउड्स, मोठे मोठे. ते कशापासून बनलेले आहेत? गॅसेस पासून, डस्ट पासून. मग हे हॉट गॅसेस, डस्ट कॉम्पॅक्ट होतात, एकदम जवळतात, प्रेशरमुळे कॉम्पॅक्ट झाले, डेन्सिटी वाढते, एनर्जी जनरेशन सुरू होते. सुरुवातीला एनर्जी जनरेशन सुरू झालं, हायड्रोजन हेलियम यूज होऊन, म्हणजे एनर्जी जनरेशन मध्ये त्यांना लाईट प्राप्त झाली. मग स्वतःचा ल्युमिनन्स आला ना, म्हणजे लाईट एक्झिस्ट देऊ शकतात, ते प्रोड्यूस करू शकतात. मग लाईट प्राप्त झाल्यामुळे त्यांना आपण आता स्टार म्हणू शकतो. स्टारचा बर्थ एका क्लाउड पासून झाला होता, डस्टच्या, गॅसेसच्या. त्या क्लाउड्सला काय म्हणतात असं विचारलं होतं. त्याला म्हणतात इंटरस्टेलर क्लाउड्स. दिसत आहे? इंटरस्टेलर क्लाउड्स किती सुंदर दिसत आहे की नाही? अशी त्याची ओरिजिन झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन, प्रेशर एक्झर्टेड बाय अ फ्लुइड इन अ कंटेनर इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. एक फ्लुइड आहे, आता बघा, एक कंटेनर आहे, एक भांडे, त्याच्यामध्ये काय फ्लुइड आहे. फ्लुइड म्हणजेच गॅस किंवा लिक्विड, याला फ्लुइड म्हणतो आपण. का म्हणतो बरं? कारण ते फ्लो करू शकतात, ठीक आहे. आपल्याकडे दूध ठेवलेलं एका कंटेनरमध्ये मस्त. आता पुढे काय झालंय? एक परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काहीतरी ऑब्जेक्ट पडला. असं मस्त दूध ठेवून होतं, वरून एक कप आपला खाली पडला, ठीक आहे. पुढे द प्रेशर युनिट पास्कल. आता प्रेशर पडलं त्याच्यावर काहीतरी, कारण परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये फोर्स आली आहे. जर फोर्स परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल तर काय प्रोड्यूस करेल? प्रेशर प्रोड्यूस करेल. मग हे प्रेशर प्रोड्यूस झालं, मोजलं कशामध्ये? पास्कल मध्ये. पास्कल मध्ये मोजलं. आता पास्कल मध्ये मोजलं, कळलं आम्हाला, मोजले ना ऑलरेडी. एसआय युनिट कशाला सांगायचं? यांनी काय विचारलं की हा जो पास्कल मध्ये मोजले तर एसआय युनिटच्या कोणत्या कॉम्बिनेशन एवढे येते, ठीक आहे. मग मला सांगा, जे आपलं मिळालं प्रेशर, प्रेशर काय आहे? फोर्स अपॉन एरिया. परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये पडलेला फोर्स, तो किती एरियामध्ये पडला? स्पेसिफिक एरिया, तो एरिया. आता सिंपली युनिट्स फाइंड करायचे. फोर्सचं युनिट सांगा, न्यूटन, ओके. एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. मिळाला आन्सर की पास्कलची व्हॅल्यू काय असणार? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑप्शन्स मध्ये दिसत आहे सेकंड, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एवढे सर्व क्वेश्चन्स क्लिअर आहे, काहीही काळजी करू नका. आता क्वेश्चन पडला असेल काय करू, तर आहे ना आपलं कल्पतरू. सगळे क्वेश्चन्स आपल्या व्हिडिओज मध्ये कव्हर झालेले आहेत. पूर्ण व्हिडिओज परत एकदा बघा आणि सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.